नमस्कार, मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण घरच्या स्वाद किचनमध्ये मटणाचा रस्सा एकदम तर्रीबाज आणि झणझणीत कसा बनवायचा तो पाहतोय। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल। चला तर अगदी वेळ न घालवता आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूयात। मटणाचं कालवण करण्यासाठी इथे मी 1 किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे आणि हे जे मटण आहे ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। 1 किलो मटणासाठी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि हा जो कांदा आहे मी तव्यावर भाजून घेणार आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकायचं आणि मग हा जो कांदा आहे तो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आणि मग त्यामध्ये 1 टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आपल्याला टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इतपतच आपल्याला हा जो कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आणि कांदा सुद्धा गुलाबी रंगाचा झालेला आहे आणि मग आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। त्याच तव्यामध्ये इथे सुकं खोबरं जे आहे ते टाकलेलं आहे। आता हे जे सुकं खोबरं आहे ते 80 ग्रॅम आहे आणि त्यामध्येच एक जो लसणाचा गड्डा असतो तो फोडून सोलून टाकलेला आहे आणि 2 इंची अद्रकचा तुकडा आणि त्यामध्येच आता 1 चमचा भर तेल टाकलेलं आहे, कारण सुकं खोबरं आपल्याला भाजायचं आहे। हे सुकं खोबरं भाजायला जेमतेम 1 मिनिटामध्ये भाजलं जातं, कारण सुकं खोबरं पटकन भाजलं जातं। गॅसची फ्लेम कमी ठेवायची। जर हे जे सुकं खोबरं आहे ते जास्त भाजलं गेलं तर जी मटणाचं कालवण आहे ते कडवट लागू शकतं। आपल्याला हे जे सुकं खोबरं आहे सोनेरी रंगाचं होईपर्यंतच 1 मिनिटभर भाजून घ्यायचं। आता ही दोन्हीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे मी धणे आणि तीळ भाजून घेतलेलं होतं, त्याचबरोबर लवंग, 2 विलायची आणि 2 ते 4 काळी मिरी टाकलेली आहे। आता हे सुकं खोबरं आणि या मसाल्यांचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे। आता मी दोन्हीची पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण मटणाचं कालवण करायला घेऊयात। पातेल्यामध्ये मी इथे मोठे 4 पळी जे तेल असतं ते टाकलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण जे कांदा आणि टोमॅटो भाजून केलेली पेस्ट होती ती टाकायची। त्याचमध्ये 2 तमालपत्र हे टाकून घेतलेले आहेत। आता कांदा आणि टोमॅटो ऑलरेडी आपण भाजलेलं होतं आणि त्यामुळे याला भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि त्यामध्ये जे सुकं खोबरं आणि जे गरम मसाल्याची पेस्ट होती ती टाकून घ्यायची आणि सुकं खोबरं, कांदा, टोमॅटोची पेस्ट आपल्याला एकदम चांगली भाजून घ्यायची आहे, कारण आपण जेव्हा मटणाचं कालवण करत असतो मसाले एकदम चांगले परतणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण या मसाल्यांचा फ्लेवर या मटणाच्या कालवणामध्ये मस्त उतरतो आणि त्यामध्ये खायचा 1 मोठा चमचा भरून हळद टाकलेली आहे। हळद टाकून सुद्धा पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी या मटणाच्या कालवणामध्ये किती मीठ हवं आहे ते मी इथेच टाकलेलं आहे। आता इथे मी मोठे 3 चमचे मीठ वापरलेलं आहे। आता आपल्याला जर कमी पडलं तर आपण नंतरनं सुद्धा ॲड करू शकतो आणि मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे जे मसाले आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे। हे मसाले मी 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घेतलेले होते आणि आता जे आपण मटण होतं ते टाकून घ्यायचं आहे। हे मटण या मसाल्यांमध्ये एकदम चांगलं परतून घ्यायचं आहे। जेव्हा आपण मटण या मसाल्यांमध्ये चांगलं व्यवस्थित परततो तेव्हा जे मटणाचं कालवण आहे ते खायला चांगलं लागतं। त्याचबरोबर या मसालेसुद्धा या तेलामध्येच तळले जातात आणि हे मसाले या मटणामध्ये मी 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर पुन्हा परतून घेतलेलं आहे आणि हे जे मटणाला पाणी सुटत असतं त्यामुळे आपल्याला आधीच पाणी वापरायचं नाही आणि यामध्येच आता सुहानाचा मटण मसाला टाकलेला आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचे प्रोडक्ट यूज करू शकता। आता मी इथे सुहानाचा मटण मसाला यूज केलेला आहे आणि हेही टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे। आपल्याला 1-1
जे साहित्य आहे ते टाकत आपल्याला चांगलं हे मटण परतून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक मसाला व्यवस्थित तळला जातो. आणि महत्त्वाचं म्हटलं की आपल्याला गार पाणी यामध्ये टाकायचं नाही. मी इथे गरम पाणी केलं होतं आणि हे पाणी मी आता या मटणामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला या मटणाची ग्रेव्ही किती करायची आहे त्यानुसार तुम्हाला पाणी टाकायचं आहे. आता मी इथे 2 लिटर पाणी टाकलेलं आहे, कारण हे जे पाणी आहे ते शिजून आणखी कमी होतं, त्यामुळे जरा जास्त पाणी वापरायचं, म्हणजे मटण शिजायला एक टाईम लागतो. त्यामुळे हे जे पाणी आहे ते आटतं, त्यामुळे आपल्याला पाणी व्यवस्थित टाकायचं. आणि इथे आपल्याला मिठाचं प्रमाण चेक करून बघायचं. जर तुम्हाला वाटलं की यामध्ये मीठ कमी आहे तर तुम्ही पुन्हा एकदा यामध्ये ॲड करू शकता. आणि आपल्याला हे झाकण ठेवून एक 30 ते 35 मिनिटं मी इथे कमी गॅसवर एकदम लो फ्लेमवर आरामशीर हे जे मटण आहे ते शिजू द्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी या मटणाला एक 40 मिनिटं कमी गॅसवर शिजवलं होतं आणि यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे कमी झालेलं आहे, आटलेलं आहे. आणि आता यामधलंच आता आपण आळणी पाणीसुद्धा काढून मुलांना देऊ शकतो. आणि इथे मी आळणी पाणी काढलेलं आहे. हे प्यायलासुद्धा हे स्टॉक खूप हेल्दी असतो. आणि आता यामध्येच आपल्याला जे काळं तिखट आहे हे होममेड काळं तिखट आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्हाला जर हे होममेड काळं तिखट कसं बनवायचं पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जा आणि चेक करा. आता मला इथे मीठ कमी वाटलेलं आहे, त्यामुळे मी इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि पुन्हा एकदा हे जे मटणाचं कालवण आहे ते 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर पुन्हा एकदा शिजवायचं आहे, कारण यामध्ये आपण चटणी टाकलेली आहे. त्यामुळं आणखी ही जे काळं तिखट आहे ते यामध्ये शिजतं आणि या मटणाच्या कालवणाला एकदम तर्री येते. हे मटणाचं कालवण आता मी एक 15 मिनिटं कमी गॅसवर पुन्हा एकदा शिजवते. आणि तुम्ही पाहू शकताय 15 मिनिटानंतर मस्त अशी या मटणाच्या कालवणाला किती सुरेख कलर आलेला आहे, एकदम तर्रीबाज झालेला आहे. अशा पद्धतीनेच हे जे मटणाचं कालवण आहे ते खायला खूप अप्रतिम लागतं, तर्री येते. त्याचबरोबर जे मसाले आहेत ते सुद्धा परफेक्ट शिजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय मस्त तर्री आलेली आहे, म्हणजे मसालेसुद्धा व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आणि आपण जे तीळ टाकलेलं होतं त्याचा फ्लेवर म्हटलं तर या मटणाच्या कालवणामध्ये खूप अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे जे मटणाचं कालवण आहे आता आपले ऑलरेडी डन झालेलं आहे. आणि मी गॅसची जी फ्लेम आहे ती बंद केलेली आहे आणि वर्ण फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. हे जे मटणाचं कालवण आहे तुम्ही गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा चपाती मकाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकताय. आम्ही तर हे जे मटणाचं कालवण आहे मकाच्या भाकरीसोबत खायला आम्हाला खूप अप्रतिम लागतं. तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी कशासोबत सुद्धा खाऊ शकताय. आणि अशा पद्धतीनं आपलं जे मटणाचं कालवण आहे ते इथे मी सर्व केलेलं आहे. आणि जे अळणी पाणी होतं ना केलेलं ते सुद्धा एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे सुद्धा खायला खूप अप्रतिम लागतं. आणि तुम्ही ही जे अळणी पाणी आहे ते मुलांसाठी देऊ शकता किंवा आपली जी बाळंतीण बाई असते तिच्यासाठी सुद्धा हे खायला खूप पौष्टिक असतं अशा पद्धतीने केल्यानंतर. आणि आज आपण मटणाचं कालवण त्याचबरोबर मटणाचं जे अळणी पाणी आहे कशी बनवायची ते पाहिलं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.